असं वाटतं इथंच येऊन बसावं. एकदा करून दाखव शिवानी कसं. हाय आपला अननस. तुमच्यासाठी आता एक सरप्राईज आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. काय म्हणता, कशा आहेत? मजेत? आज मी थोडंसं घराच्या बाहेर बसून आहे. हा माझ्या घराचा त्याला काय म्हणते, वरांडा. नाही यार, वरांडा नाही, बाजूची जागा असते ना जिथं आपण झाडं वगैरे लावतो, कपडे वाळू घालतो, ते जागा. तर आता एक विचार आला, काल रात्री आणले तुम्ही अननस, तर अननसच्या वरचा जे शेंडा नसतो का, ज्याला काटे असते, तो शेंडा कापला मी. त्या अननसवाल्याला म्हटलं आणखी 4-5 दे शेंडे ते वरचे, म्हणजे मी ते जमिनीत लावतो, पाहतो बा काय अननस येते का नाही आपल्या घरी. येणार तर नाही म्हणा काड्या मातीत, त्याला एक पाणी झिरपणारी जमीन पाहिजे असं वाटत आहे. चला आता आपण अननस लावू जमिनीत. हाय आपला अननस. याचं देठ तोडलं आहे मी. ते शेंडे आहे ना, हे आहे ते, हे बा. चला मग आता लावू आपण हे इथं लावायचं आहे. आता याला पाणी टाकून घेऊ आपण. लावले मी आता अननस. आता पाहू ते टिकते का मरते. मला तर वाटते कमीत कमी अननस हे आले 6 महिने किंवा वर्षभर लागेल त्याला आता. पण आपण त्याला जगवू, त्याला पाणी टाकू. जगलं तर जगलं, नाही जगलं तर काय करणार आहे आता. आज आहे 31. तर आमची प्लॅनिंग चालू आहे का आज काय खायचं, रात्री काय बनवायचं. तर आता सध्या सिदीप तर आला नाही, पण सिदीपची बायको आली आहे. तर आमचा प्लॅन चालू आहे काय तयार करायचं. त्याचं म्हणणं आहे की काहीतरी चोको लावा केक काहीतरी होय. चला आपण विचारू त्याचा काय प्लॅन ठरला. तर काय ठरलं मग तुमचं, सांगा पटकन सांगा. आमचं आता खूप छान प्लॅन ठरलेला आहे. देवश्री छान देवश्रीची आयडिया आहे की काय बनवणार आहे, चोको लावा केक बनव. चोको लावा केक. कसा कसा हे कसं मला आयडिया कशी सुचली, हा काचेचा डब्बा दिसला मला. हो, त्याच्यावर वेळेचा स्प्रेड करून मस्त त्याच्यावर आईस्क्रीम, चोको चिप सगळं टाकून आपण मस्त त्याला सेट करायला ठेवून देऊया. मस्त फ्रीजर मध्ये रात्री असं काढून एकदा करून दाखव शिवानी कसं. आता कर एकदा इकडे बा. काय दादा तुम्ही नको. पा रे बा, आमचं चोको लावा चेक असा काहीतरी ठरलाय आता यायचं. चेक का केक व्हायचं. तर आता कसा बनवते काम आहे ते रात्री पाहू. आता हा केक बनवणार आहे रे बा देवश्री. आपण ओरिजिनल बनवू. तुम्ही आज कोणत्या कोणत्या प्रकारची पार्टी करणार आहे हे पण सांगा कमेंटमध्ये नक्की. कारण आम्हाला समजलं पाहिजे, नेक्स्ट टाइम आम्ही सेम पार्टी करू मग तुमच्यासारखी. काय काय बनवणार आहे तुम्ही आज रात्री खायासाठी, तर हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्यासाठी आता एक सरप्राईज आहे. ते सरप्राईज मी तुम्हाला तिथं जाऊन सांगतो. चला मग माझ्यासोबत आता एका ठिकाणी. क्लास जागा आहे, क्लास. चलो. कीटा कापरा जा रहे, कीटा कापरा. आप कहाँ जा रहे हो सर? मैं भी उधर ही जा रहा, कीटा कापरा. वीडियो डालते हैं सर, अपन क्या व्हाट्सएप पे यूट्यूब यूट्यूब नाम क्या है सर अपने? प्रणीत लाईफ लेन्स. जाते रहिए सर की आईडी सब्सक्राइब करा. खूपच मस्त रोड आहे यार हा. म्हणजे या रोड सारखा तर मला रोडच नाही आवडत यवतमाळात आपल्या कुठं आहे म्हणून. एवढा जबरदस्त रोड आहे. या रोडनं आलं का शांत वाटते. मी तर या रोडवर कार लावून 2-2, 3-3 तास बसू शकतो. इतका शांत रोड आहे, मस्त आहे. पण जबरदस्त वातावरण इथलं जे निसर्ग आहे, क्लास निसर्ग आहे, क्लास. येत जा थोडेसे फिरायला. नुसते घरात नका बसत जाऊ. नुसते ऑफिसवर घरात बसणं काही मजा नाही आहे बरं. आयुष्य जगा, मस्त फुल एन्जॉय करा. प्रत्येक गोष्टीला काही पैसा नाही लागत, फक्त माणसाची इच्छा पाहिजे. माणूस बरोबर वेळ काढते बरोबर. आता मी व्लॉग करतो म्हणून तुम्हाला दिसत तरी आहे मी की मी फिरतो बा म्हणून. पण याच्या आधी मी व्लॉग नव्हतो करत. म्हणजे याचा अर्थ असा नाही का मी फिरत नव्हतो. भरपूर फिरलो आहे आम्ही, भरपूर. मी, माझे मित्र, आम्ही नुसते कुठं ना कुठं फिरणं चालूच राहील. कॉलेजच्या वेळेसही म्हणा आणि जेव्हापासून बिझनेसमध्ये लागलो तेव्हापासून हे फिरणं चालूच आहे. कुठंच कमतरता नाही. फक्त याच्या आधी मी फिरत होतो पण तुम्हाला दाखवू शकत नव्हतो किंवा दाखवत नव्हतो. पण आता व्लॉग बनवत आहे. माझ्या डोक्यात असाच एक विचार आला की आपण इतकं फिरतो
आपण व्हिडिओ पण बनवायला पाहिजे नाही का. तेव्हापासून ही जर्नी स्टार्ट झाली. नाहीतर मी असाच कॉन्स्टंट फिरतो असाच. मला पहिले दाखवायला नव्हतं आवडत. म्हटलं लोक म्हणून काय नुसता फिरते. पण नंतर वाटलं यार की आपण जे फिरतो ते व्हिडिओमधून दाखवायला काय हरकत आहे. मग तेव्हापासून व्हिडिओ चालू केले. असं झाली या जर्नीची सुरुवात. हाय आपला स्पॉट पहा किती जबरदस्त आहे. हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी. या टेकडीच्या वर चढायचं आहे आता आपल्याला. चलो. या टेकडीवर मी पावसाळ्यात आलो होतो. खूपच मस्त वाटे. ह्याच्यापेक्षा बढिया कारण की पूर्ण ग्रीनरी होती पूर्ण. आता झाडं सुकले आहे. बस आता शेवटचा चढ राहिला. ते खाली आहे ते माझी गाडी. आता आपण मस्त आपली चेअर काढून बसू इथं. असं वाटतं इथंच येऊन बसावं रोज सायंकाळी. फक्त वेळ नाही राहत म्हणून सांगा. नाही तर एक नंबर वातावरण आहे. तुम्हाला वाटलं इथं यावं तर तुम्हाला ॲड्रेस सांगतो मी. जे मी तुम्हाला सरप्राईज म्हटलं होतं. हा ॲड्रेस आहे चौसाळ्याच्या समोर किटाकापरा रोड. किटाकापराच्या 1 किलोमीटर आधी. आणि हे टेकडी तुम्हाला डायरेक्ट दिसते. त्याचं कारण असं आहे बरोबर रस्त्याच्या सेंटरमध्ये आहे. असा त्रिकोण आकार आहे हा असा त्रिकोण. आणि हा रस्ता आहे आणि सरळ हे टेकडी. आणि आज आहे 31st. तर त्यानिमित्त तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर. आणि मस्त सेलिब्रेशन करा नवीन वर्षाचं. बढिया. आज जमलं तर बोरीला जायचं तर आज काही ग्राउंड होणार नाही. आपलं ग्राउंड आता इथंच झालं कारण की एवढी टेकडी चढलो पैदल आलो. चलो अपनी पॅकिंग करते अभी. मस्त आहे पण ही चेअर एक नंबर आहे कुठं बसासाठी. चला आता उतरलो मी टेकडीच्या खाली. आज मी तिकडे टेकडीवर गेलो होतो. टेकडीवर जाण्याचं कारण असं का आपण एवढं वर्षभर जंगलानं मस्त टेकड्यानं पहाडानं फिरत होतो. शेवटचा दिवस हा निसर्गात किंवा टेकडीवर घालवायला पाहिजे म्हणून मी आज टेकडीवर बसायसाठी गेलो होतो. तर तुम्हाला पुन्हा आणखी एकदा हॅप्पी न्यू इयर. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी तुमची आता रजा घेतो. गुड नाईट. बाय बाय.